तुरुंगाच्या प्रचंड भिंती आपल्या पोटात हजारो जीवांना गडप करून उभ्या होत्या आणि त्या भिंतींना काळोखाने गिळून टाकले होते. वाकडे तिकड्या गल्ल्या सैनिकांनी रोखल्या होत्या. जागोजाग पहारेकरी जागता पहारा करीत होते. अंधार सारखा वाढत होता. तो जगाची पोकळी न पोकळी भरून काढीत होता. दहशतीचे वातावरण थैमान घालीत होते. दिवसभर कष्ट करून कैदी दमले होते. ते एकमेकांशी हळूहळू बोलत होते. कोणी विचारमग्न होऊन पडले होते. कोणी अंथरुणावर पडून तळमळत होते. कुणाचा आत्मा आपल्या मुलाबाळात घुटमळत होता. कोणी किती दिवस गेले नि किती दिवस उरले याची गिनती करीत होते. नागू चौघुला आणि लखू बारापटा हे एका कोपऱ्यात बसून बोलत होते. ते दोघे एका भागातले होते. दोघांची एक शीव होती नि ते जुने मित्रही होते. त्या दोघांच्या गावात तांदळवाडी नि पाडळीत अवघे 2 मैलाचे अंतर होते. नागूला 14 वर्षाची शिक्षा झाली होती. त्यापैकी 12 वर्षे त्याने भोगली होती. नागूला तुरुंगात येऊन 6 वर्ष झाल्यानंतर लखू बारापट्टा 10 वर्षाची शिक्षा होऊन तुरुंगात आला होता. तेव्हापासून ते दोघे एका जीवाने तुरुंगात दिवस काढीत होते. ते दोघेही अंगापिंडाने धिप्पाड होते. बळाने आगळे होते नि दोघेही खुनी म्हणून प्रख्यात होते. आजही ते त्याच विषयावर तंडत होते. लख्या अंधारात नागूच्या रोकाने पाहत दबक्या आवाजात म्हणाला, नागू, या तुरुंगात आलेला प्रत्येक माणूस हा गुन्हेगार आहे आणि गुन्हा म्हणजे पाप. पण तू जे पाप केलंस ते साधं नाही, ते महापाप होतं. अरे, ती तुझी सख्खी बहीण होती. त्या नात्याचा तू विचार केला नाहीस. नादानपणा केलास. तुला नरकात नि स्वर्गात कुठेच जागा मिळणार नाही. असं महाभयंकर पाप जगात कुणीच केलं नसेल. या शब्दांनी नागूचा आत्मा खचत होता आणि तो गुमान ऐकत होता. ती आपली बहीण होती. ती देखणी होती, तरुण होती. खरेच आपण महापाप केले याची तो स्वतःच्या मनाला कबुली देत होता. पण लगेच तो चिडत होता. या तुरुंगात प्रत्येक माणूस पापात्मा आहे. मग मीच तेवढा महापापी कसा? याचा राग येऊन नागू म्हणाला, बारापटे, ती माझी बहीण होती आणि मी जे केलं ते महापाप होतं. पण तू काय केलंस? का तू या तुरुंगात पंढरीची वारी कराय आला आहेस? सांग पाहू. नाही कोण म्हणतो. लख्या हुसळून म्हणाला, मीही पापी आहे, पण तुझं पाप जगावेगळं आहे. तुला बहीण कळली नाही आणि ज्याला बहिणीचं नातं कळत नाही तो सैतान असतो. मी जे पाप केलंय त्याबद्दल मला कसलीच खंत वाटत नाही. ती का वाटत नाही तेही ऐक. एका सकाळी मी नदीवर गेलो, अंघोळ केली. इतक्यात जगदळेची हौशी नदीवर आली. तिच्या रूपाला नि नखऱ्याला आमच्या गावात पाडळीत जोड नव्हती. तिला बघून म्हातारी माणसं चळत होती. तरणी खुळी होत होती. पण ती हौशी कुणाकडे डोळा वर करून बघत नव्हती. त्या दिवशी नदीवर मला उघडा पाहून हौशीला माझं वेळ लागलं. मला पाहून ती खदकन हसली नि घपकन मला डोळा मारून निघून गेली. ती बाब मी मनावरच घेतली नाही. मी तसाच घरी गेलो आणि रात्रभर मध्यान्नीला ती हौशी माझ्या मळ्यात आली. तिथं दुसरं कोणी नव्हतं. मी एकटा आणि ती हौशी. मी हौशीला जवळ घेतली तेव्हा ती दाढेतील बर्फी विरघळावी तसं वाटलं. तिचं नाक, डोळे, ओठ नि तिची भरदार छाती, मोळीसारखं पोट, गोऱ्या मांड्या, मला हौशीचं वेळ लागलं. काळीज फाडून त्यात ती हौशी घालून ठेवावी असं मला वाटू लागलं आणि हौशीलाही माझं वेळ लागलं. तीही वाऱ्याच्या झुळकीसारखी माझ्याकडे येऊ लागली. प्रेमाची ओढ नदीच्या पाण्यासारखी वेगवान नि बलवान असते. मी शांत, सुखी होतो. हौशीही सुखी होती. पण आम्हा दोघांना निर्भयता नव्हती. तो हौशीचा नवरा जगू जगदाळे आडवा येत होता. त्याला हौशीचा संशय आला होता आणि तो पाळतीवर होता. मुद्देमाला सगट हौशीला धरून तिचं नाक कापायचं असा त्याचा विचार होता. त्याच्या भावकीने त्याला भर दिली होती. एकदा हौशी माझ्याकडे येऊन खूप रडली. माझा नवरा माझं नाक कापून मला सोडणार आहे असं सांगू लागली. तेव्हा माझं काळीज चरकलं.
मला ती देखणी हौशी विद्रूप दिसू लागली. मी तिला विचारलं, हौशे, काय करूया मग? आपलं हे गुपित आज ना उद्या चव्हाट्यावर येणार, हौशी म्हणाली. आणि नवरा माझं नाक कापून मला वाऱ्यावर सोडणार. मग मी काय करावं? कसं जगावं? तू काळजी करू नकोस, मी तिला धीर दिला. पण तिनं हट्ट घेतला. म्हणाली, नवऱ्याचं डोकं ठिकाणावर नाही, नक्की घात करील, तुम्ही सावध असा. आणि थोडे दिवस गेले. एका रात्री हौशी मळ्यात आली आणि एकदम माझ्या अंथरुणात शिरली. मला बिलगली. इतक्यात पावलं वाजली. मी चटकन उठलो, कुऱ्हाड घेतली. तोच जग्या पुढे आला. तो हौशीकडे धावला आणि मी मध्येच त्याला कुऱ्हाडीचा दणका दिला. त्या एकाच घावात जगदाळे खाली पडला. मग त्या जखमी जगदाळेला सोडणं मला कठीण झालं. मी आणखीन 4 वार करून त्याला ठार मारलं. गवताच्या गंजीत घालून गंजीला आग लावली, पण जगदाळे जळाला नाही. सकाळी त्याच्या भावानी फौजदाराला कळवलं. फौजदाराला आणि भोळी हौशी लगेच कबूल झाली. मला 10 आणि हौशीला 7 वर्ष आम्हाला शिक्षा झाल्या. आता माझी 4 वर्षे उरली आहेत. हौशी 1 वर्षानं सुटेल. मीही बाहेर जाईन आणि आम्ही दोघं पुन्हा एकत्र नांदू. तसं मला हौशीनं वचन दिलं आहे. आता सांग, कोण महापापी, मी का तू? नागू मुका झाला. लख्याची कहाणी ऐकून तो मनात चरफडला आणि म्हणाला, तुझी गोष्ट निराळी आहे. माझं पाप निराळ आहे. पण आज 12 वर्ष मी या भयंकर जाळात जळतोय. त्या पापाबद्दल मी हे केवढं प्रायचित्त घेतलं. मला देव क्षमा का करणार नाही? मुळीच करणार नाही, लख्या मध्येच म्हणाला. तू भोगलेली 12 वर्ष सरकारची होती. अजून देवाचा खटला उभा राहणार आहे. तिथं देव जी शिक्षा देईल ती भोग. आता निज. असं म्हणून लख्यानं अंग टाकलं आणि नागूही कलंडला. तो मनात म्हणाला, देवा, मला क्षमा कर. त्याने डोळे झाकले आणि लगेच त्याच्या डोळ्यापुढे दिव्याच्या ज्योतीसारखी आवडी उभी राहिली. तिच्या कल्पनेने पाहून नागू घाबरा झाला आणि निश्वास टाकून उद्गारला, ए नागू, ढोंग करू नको. लख्या पडून म्हणाला, तू आवडीचं नाव घेऊ नकोस. नकोस कसं? ते मला शक्य नाही. नागू वैतागून म्हणाला, मी तिला विसरू शकत नाही. तिची आठवण माझं काळीज कापीत आहे. माझा आत्मा खचत आहे. आणि ती माझी बहीण होती. माझ्या हातून जे पाप होऊ नये म्हणून ती पाया पडत होती. तरीही तू ऐकलं नाहीस. लख्या म्हणाला, तू हलकट आहेस. खरं आहे. नागू गप्प झाला. पुन्हा बोलला नाही.